श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत आले आहेत. हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या जीवनात एक खूप मोठे परिणाम तुमच्यासाठी शुभ आहेत ते तुम्ही अनुभव कराल. तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश नक्की ऐका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्याकडे आलो आहे अपघाताने नाही तर देवी योजनेचा परिणाम म्हणून आलो आहे. जर तू पुढील काही मिनिटे माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले तर तू ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करशील ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहे. स्वामी म्हणतात, मागील काळात तू खूप काही परिश्रम केले आहेस आणि ज्यांनी तुला खूप काही मागे सारण्याचा प्रयत्न केला आहे ते आता हेही पाहतील की तू किती वेगवान गतीने जलद गतीने प्रगती करणार आहेस. माझ्या प्रिय बाळा, आता काय कारणामुळे आत्ता आलेल्या प्रत्येक अश्रूचे फळ देव तुला देणार आहे, कारण तू ते चांगले कर्म केले आहेत. देवाने ते पाहिले आहे. पण मागील काळात तू खूप काही त्रासही काढले आहे. त्या क्षणालाही मी तुझ्यासोबत होतो बाळा. मी तुला कधीही एकटा सोडू इच्छित नाही. माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येऊन तुझे कल्याण करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या कुटुंबातील जो कोणी प्रिय व्यक्ती हा संदेश ऐकेल त्याच्या जीवनातील तो संघर्ष समाप्त करणारे आशीर्वाद त्याला प्राप्त होऊन ते सुखाचे दिवस आनंदाचे दिवस पाहायला लागेल. बाळा, मनातल्या मनात चिंता करणे सोड, कारण मी तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आज इथे उपस्थित आहे. स्वामी म्हणतात, बाळा, भगवंत स्वतः येऊन तुम्हाला सहाय्य करेल. तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला अडलेले आणि कमकुवत जाणवता त्या ठिकाणी तुम्हाला देव हात देऊन मदत करेल. तुम्हाला ते मदत प्राप्त करायचे असल्यास होय स्वामी, मी ते मदत स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. भगवंत म्हणतात, जर कुठलीही काळजी करत असाल तर ते सोडा, चिंता करत असाल तर ते सोडा. तुम्ही देवाचे नाव घेताना मग ते पूर्ण श्रद्धेने घ्या. तुमच्यासाठी माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद येत आहेत. तुमच्या जीवनातून तू खूप काही कटू प्रसंग तुम्ही अनुभवला आहे. जेव्हा तुम्ही एकट्यात होता तेव्हा तुम्हाला कुणीही साथ देत नव्हते, पण त्याही क्षणाला देवाची साथ निरंतर तुम्हाला होते, कारण तुम्हाला मजबूत आणि तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी देवाने रचलेली ती एक योजना होती. देव म्हणतात, बाळा, कधी कधी मला तुला असे काही उभे करायचे असते, त्यावेळेस तुला कुणाचा सहाय्य प्राप्त होत नाही. पण घाबरू नकोस, त्यावेळेस तुझा देव सतत तुझ्यासोबत असतो. याचा अनुभव तुम्ही कित्येकदा केला असेल. ज्यांनी केला आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा. देव कधीही तुमची साथ सोडत नाही. देव प्रत्येक क्षणाला तुमच्या जन्माआधी तुमच्या जन्मासोबतही तुम्हाला सोबत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, चिंता आणि खूप काही वेगळ्या करू नकोस. त्याची प्रार्थना कर, कारण तू केलेल्या प्रार्थनेचे उत्तर मी तुला देतो आणि ते होकारार्थी असेल तेव्हा निश्चित राहा. तुमच्या दिशेने जे काही आनंद येत आहे त्यावर तुमचा आणि तुमचा अधिकार आहे. ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यावर कोणी दावा करू शकत नाही. बाळा, ज्या गोष्टीची ज्या योजनेची तुमच्यासाठी निर्मिती झाली आहे ते फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच आनंद प्रदान करण्यासाठी आहे. तेव्हा निश्चित राहा. तेव्हा देवाची प्रार्थना करा, कारण देव तुमची प्रार्थना ऐकतात. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश ऐकत आहे त्याच्या घरी लवकरच तो आनंद येणार आहे. एक तुमच्या घरातील व्यक्ती जी तुम्हाला तो आनंदाची बातमी देणार आहे. तुमच्या सर्व काही संघर्षाची समाप्ती होण्याचा काळ येत आहे. तुम्ही जे काही संघर्ष सहन केले आहे, खूप काही कष्ट घेऊन इथपर्यंत आला आहात, खूप वर्षापासून ज्या काही गोष्टी तुमचा निसरा करत होत्या त्या आता सर्व काही देव आनंदात परिवर्तन करून तुम्हाला प्रदान करणार आहे. तुमच्यासाठी देवाची एक विशेष योजना आत्ता तुम्ही त्याचा भाग होणार आहात. देव तुमची काळजी घेत आहे. निश्चित राहा, काळजीमुक्त राहा, कारण जेव्हा देव काळजी घेत आहे तर आपण सामान्य मनुष्य देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करावे. देवाची पवित्र ऊर्जा सतत प्रभावित होत असते. तुम्ही जर श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अनुभव कित्येकदा घेतले असतील, जेव्हा तुम्ही काही कठीण प्रसंगात असता तेव्हा देखील स्वामी तारतात. कित्येकदा तुम्हाला
हात देऊन स्वामी त्या कठीण प्रसंगातून अलगद बाहेर काढतात. जर तुम्ही हे अनुभव केले असतील तर होय म्हणून टाईप करा. स्वामीची शक्ती मी स्वीकार करतो, स्वामीचे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका. स्वामी म्हणतात बाळा, प्रार्थना करा, कारण तुमची प्रार्थना मी ऐकतो आणि तुमची प्रार्थना स्वीकार झाली आहे. तुम्हाला ते सर्व काही प्राप्त झाले आहे. जे मागितलेले आशीर्वाद मी तुम्हाला दिले आहे असा विश्वास ठेवा, कारण ते लवकरच तुम्ही प्राप्त कराल. जर तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवा तर तुमच्यासाठी ते घडेल जे तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षित करू इच्छिता. देवाची आनंद अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. तुम्ही जर ध्यानपूर्वक मनपूर्वक देवाचे स्मरण करून देवाला जे काही प्रार्थना करता, मनोमन आशीर्वाद मागू इच्छिता, तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. यावर 100% विश्वास ठेवा, कारण ते तुमच्यासाठी येत आहे. देवाचे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. स्वामी म्हणतात बाळा, काही गोष्टी माझ्यावर सोड, कारण जेव्हा तुला काही गोष्टी अशक्य वाटतात, तुझ्याकडून होणार नाही असे ज्या क्षणाला वाटते, त्या क्षणाला तुझ्या स्वामींना आठवण कर, कारण तुझे स्वामी अशक्य शक्य करणारे देव आहे. तुला माहीत आहे, स्वामी समर्थ या नावातच समर्थ हा शब्द आहे. बाळा, सर्व काही मला शक्य आहे. जे तुला हवे आहे ते तुझ्यासाठी आनंद, प्रेम आणि खूप काही अशा गोष्टी पाठवत आहे ज्याची तू वाट पाहत आहे. बाळा, चिंता करणे सोडून दे. तू तुझ्या कर्मात अधिक मन लाव, कारण तुझ्यासाठी ते सर्व काही होणार आहे. स्वामी म्हणतात बाळा, माझ्याकडे तुझ्यासाठी उल्लेखनीय योजना आहे. तू जर ते प्राप्त करू इच्छित असेल तर 3 वेळा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील. स्वतःला कधीही एकटे मानू नका, कारण तुमचा देव सतत तुमच्या सोबत आहे, तुमचे संरक्षण करत आहे, तुम्हाला आनंद प्रदान करत आहे. तुम्ही आता उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहात, कारण देव तुम्हाला त्या उच्च स्थानी पाहू इच्छितात, कारण तुम्ही ते चांगले कर्म केले आहे. देव म्हणतात, जो कोणी चांगले कर्म करतो त्यासाठी प्रार्थना करतो की हातून काही चांगले कर्म घडले पाहिजे, तर मी त्याची विनंती ऐकतो, त्याची प्रार्थना स्वीकार करतो आणि त्याच्या दिशेने योग्य ते आशीर्वाद पाठवून त्याचे जीवन स्थळ उंचावणारे आशीर्वाद त्याला प्रदान करतो. जर तू ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मला पूज्य मानतोस तर होय, मी ते तुला नक्कीच देईल. तू सत्य ऐकत आहे. स्वामी म्हणतात बाळा, तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात. तुम्ही ज्या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकाल, त्यानंतर जर तुम्ही जे कोणी दुःखी आहे, जो कोणी कष्टी आहे, त्याला माझ्या मार्गात आणण्यासाठी हा संदेश शेअर करा, तर तुम्ही अधिक भाग्यशाली व्हाल. जर तुम्ही स्वामी आई मी तुझा प्रिय बाळ असे कमेंट करा, तर नक्कीच तुम्हाला माझा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देत आहे. चिंता नसावी. स्वामी म्हणतात माझे आशीर्वाद त्याच्यापर्यंत हे पोचतात जे काही संसाधन शोधत आहे, काही रोजगार शोधत आहे. त्यांच्या जीवनातून तो काळोख आणि त्या कटकटी कायमच्या नाहीसा करणारा हा माझा संदेश मनापासून ऐकते, श्रद्धेने ऐकतील, त्याच्यावर माझी निरंतर कृपा राहून त्यांना ते संसाधन प्राप्त होईल. त्याच्या आर्थिक चिंता मिटवणारा हा संदेश असेल. त्याच्या सर्व काही मनोकामना पूर्ण केल्या जातील. स्वामी म्हणतात बाळा, माझे तुझ्यावर लक्ष आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद पाठवत आहे. तू सज्ज आहेस. जर तू सज्ज असशील तर होय स्वामी टाईप कर. स्वामी म्हणतात बाळांनो, ज्यांना आज काही गोष्टींना निराशा वाटत आहे आणि पुढील चूक अनुभवायची आहे, खूप काही आदर प्राप्त करायचे आहे, ज्या प्रेमासाठी तुम्ही आतुर आहात, ते प्रेम तुमच्या दिशेने येणार आहे. मनातील चिंता आणि काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही जिथे ऐकता ती जागा पवित्र होईल, तुमचे मन देखील पवित्र होईल आणि तुमच्या सुंदर मनात देवाचे राज्य होईल. देव तुमच्यासाठी थेट स्वर्गातून काही आशीर्वाद पाठवत आहे. जर तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी, मी स्वर्गातील आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. स्वामी म्हणतात बाळा, तुम्हाला हवे असलेले वाहन मार्गी लागलेले आहे. ते तुमच्याकडे लवकरच येणार आहे. तुम्ही त्यासोबत आनंदी राहणार आहात. तुमच्या गरजा भागवणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने देव पाठवत आहे. देवाचे चमत्कार तुमच्यासोबत नक्कीच घडणार आहे. तुमच्या स्वप्नातील घर तयार केल्या जात आहे. देवाची तुमच्यासाठी योजना आहे.
तुम्ही जे काही मागत आहात, जे काही स्वप्न रंगवत आहात, त्यात स्वामी रंग भरायला आले आहे. तुम्हाला ते सर्व काही आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होणार आहे. तुम्ही फक्त तुमचे कर्म करत विश्वास ठेवा. देवावर ठेवलेला विश्वास कधीही वाया जात नाही. केलेले चांगले कर्म कधीही वाया जात नाही. तुम्ही ज्या नोकरीसाठी देवाकडे प्रार्थना केले आहे ते तुमच्याकडे येत आहे. त्यातील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या जीवनातील त्या कमतरता पूर्णत्वास नेल्या जातील. देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या काही गोष्टीची वाट पाहत आहे, तुझ्या एका व्यक्तीची वाट पाहत आहे, ते देखील तुझ्याजवळ लवकरच येणार आहे. बाळा, चिंताग्रस्त राहू नको. माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, देवावर विश्वास ठेव, देवाला अग्रभागी ठेव, कारण तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे. एक मोठा आर्थिक चमत्कार तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात, कारण तुम्ही देवाकडे त्यासाठी प्रार्थना केली आहे. जो शांततेत हा संदेश ऐकत आहे त्यावर देवाची निरंतर कृपा राहून आज रात्री लक्ष्मी माता तुमचे घरदार भरणार आहे. जो कोणी हा संदेश पवित्र मनाने एकांतात शांततेने ऐकेल, त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आज रात्रीतून त्याला प्राप्त होतील. स्वामीचा दिव्य आणि तेजस्वी संदेश जर तुम्ही 3 लोकांपर्यंत पुढे पाठवला तर तुम्ही पुण्यवंत व्हाल आणि तुमचे जे काही अडलेले कार्य आहे ते लवकरच पूर्ण होईल. स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय म्हणून टाईप करा, भाग्यवंत व्हाल. स्वामी देव आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत. जर आज रात्रीतून तुम्हाला जे काही समस्या आहेत स्वामी समोर मांडा. आता या क्षणाला त्यासाठी प्रार्थना करा. जर तुम्ही प्रार्थना करा तर मनापासून श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि देवाकडे ते मनोमन प्रार्थना करा की देवा, या रात्रीतून माझ्या जीवनातून तो संघर्ष कायमचा निघून जाऊ. या लोकांपासून मला त्रास आहे ते लोक माझ्या जीवनातून दूर केल्या जाऊ. जर तुम्ही प्रार्थना कराल तर प्रार्थना स्वीकार होईल. स्वामीचे आशीर्वाद दिव्य आणि पवित्र असतात. कधी कधी सामान्य मनुष्याच्या विचाराच्या पलीकडे देव आशीर्वाद देऊ इच्छितात. त्या क्षणाला तुम्ही धीर ठेवा, संयम ठेवा, कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि अखंडरित्या सुरू आहे. देवाची परम सौभाग्यशाली बाळ हा संदेश ऐकत आहे, त्याच्या जीवनातून तो संघर्ष आज रात्रीतून कमी केला जाईल. ज्या गोष्टीपासून त्याला त्रास आहे तो त्रास त्याच्यातून काढला जाईल. जर तुम्ही स्वामीवर आणि स्वामीच्या शक्तीवर आणि स्वामीच्या या दिव्य संदेशावर विश्वास ठेवत असाल तर होय स्वामी आई टाईप करायला विसरू नका. देव तुमचे कल्याणच करणार आहेत. जो कोणी स्वामी देवाकडे प्रेमासाठी, आनंदासाठी प्रार्थना करत आहेत तर स्वामी सांगतात, अरे बाळा, विचार करत राहू नकोस. तुझ्या दिशेने तुझे ते प्रेम, ते आपुलकीचे संबंध आणि तुझ्यातले ते सुसंवाद, ज्या गोष्टीसाठी तू आतुर आहेस, ते सर्व काही एकत्रित करून तुला आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होणार आहे. तुझ्यासोबत लवकरच एक मोठा चमत्कार होणार आहे. तुझी एक मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे. स्वामीचे कधी न समाप्त होणारे दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. ती दिव्य ऊर्जा तुमच्या कल्याणासाठी प्रवाहित होत आहे. जर तुम्ही ते स्वीकार करायला तयार असाल तर या क्षणी ते तुम्हाला प्राप्त होईल. इथे अविश्वास दाखवू नका आणि विश्वास असेल तर होय स्वामी, विश्वास आहे, मी ती ऊर्जा स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदी, उत्साही आणि आरोग्यदायी ठेवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण केल्या जावो. तुमच्यासाठी भरभराट सुख आनंदी राहो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज नवनवीन भक्तिमय व्हिडिओ पाहायला भेटेल. आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो. ही स्वामी चरणी प्रार्थना.